नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांनी यशस्वीरित्या काम केलं, ज्यांनी शौर्य गाजवलं, अशा काही अधिकारी जवानांचा सन्मान करण्यात आला. म्हणजे त्यांची नावं घोषित करण्यात आली वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी, वेगवेगळ्या सन्मानासाठी. त्याच्यामधली 9 जे अधिकारी आहेत हवाई दलाचे, त्यांनी केलेल्या कर्तृत्वाबद्दल त्यांना वीरचक्र हा 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. इतरही अनेक जे जवान किंवा अधिकारी आहेत त्यांची नावं घोषित करण्यात आली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्यात जे योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आलेला आहे. आता हे जेव्हा नावं जी आहेत ती जाहीर झाली, या सगळ्यांची वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान त्यांना जाहीर झाली, त्याच्यामधले प्रामुख्याने जे 9 अधिकारी आहेत ज्यांना वीरचक्र हा पुरस्कार देण्यात आला, तो यासाठी दिलेला आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी अचूक लक्ष्यभेद केला. पाकिस्तानचे एअरबेस, पाकिस्तानचे दहशतवादी तळ आहेत मुरिदके किंवा भावलपूर या ठिकाणचे, हे ज्यांनी उद्ध्वस्त केले त्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. आणि हे जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकच आनंदाचं वातावरण निर्माण होतं. सगळेच अधिकारी जे असतात, मग ते सेना दलामधले असतील, हवाई दलामधले असतील, नौदलातले असतील, यांनी जी कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक होतंच. पण हे या अधिकाऱ्यांचं कौतुक आणखी एका पद्धतीने व्हायला पाहिजे. ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या बाबत जे सातत्याने दावे विरोधी पक्षांकडून केले जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यांना एक प्रकारचे उत्तर आहे. आपण पाहिले की ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर अनेक प्रश्न या विरोधकांना पडले. त्यांनी खरं तर आपण जी काही कारवाई केली, त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त केले, त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, अनेक अतिरेकी मारले, जबरदस्त नुकसान पाकिस्तानचं झालं, आणि हे सगळं आपल्या सेना अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन स्पष्ट केलं, त्याचे पुरावे दिले. अगदी सगळे उपग्रहांचे जे काही छायाचित्र होती त्याच्यासह पुरावे दिलेले आहेत. आणि ते पुरावे कोणी नाकारलेले नाहीत. पाकिस्तानने हे खोटं आहे असं म्हटलेलं नाही. अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ जे आहेत, संरक्षण तज्ज्ञ असतील किंवा या क्षेत्रामधले तज्ज्ञ असतील, त्यांनी याला दुजोरा दिलेला आहे की पाकिस्तानचं जबरदस्त नुकसान झाले. चीनचं त्याच्यामध्ये नुकसान झाले, कारण चीनने त्यांना काही विमानं पुरवलेली आहेत, काही यंत्रणा पुरवलेल्या आहेत, तुर्कस्तानने पुरवलेल्या आहेत. या सगळ्यांचं त्या ठिकाणी भारताने अचूक वेध घेतला हे स्पष्ट झालेलं आहे. तरी देखील विरोधकांकडून ज्या पद्धतीने आक्षेप घेण्यात येत होता, ज्या पद्धतीने त्याची खिल्ली उडवली जात होती, त्यांना जे काही आवश्यक ते श्रेय द्यायला पाहिजे. भलेही तुम्ही नरेंद्र मोदींना श्रेय देऊ नका, पण सैन्य दलाने जी कामगिरी केलेली आहे ती अजिबात लपलेली नाही, ती जगजाहीर आहे, त्याचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. तरी देखील त्याचं तोंड भरून कौतुक करण्यासाठी कुठेही विरोधक पुढे आले नाहीत. उलट प्रश्न विचारले गेले की आपली विमानं किती पडली, आपले किती जवान त्याच्यामध्ये मारले गेले, असे प्रश्न विचारले गेले, जे खरं तर अत्यंत अयोग्य प्रश्न आहेत. विशेषतः असे प्रश्न पाकिस्तानने विचारले तर ठीक आहेत, पण भारतातलेच लोक, जे भारतीय नागरिक आहेत, भलेही ते विरोधी पक्षातले असतील, पण तेच कुठेतरी भारताला मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीचे प्रश्न विचारतायत. कशासाठी प्रश्न विचारतायत? तर त्याच्यातून कुठेतरी केंद्र सरकारला धक्का बसेल, मोदींना धक्का बसेल, एवढाच उद्देश. फार काही मोठा उद्देश नाहीये, फार काय देशहिताची गोष्ट ते करतायत अशातला अजिबात भाग नाही. पण हे ते करत राहिले आणि वारंवार हे प्रश्न विचारले गेले. त्यातच मग
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की 5 विमानं 5 किंवा 6 विमानं जी आहेत ती या सगळ्या युद्धामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये पडलेली आहेत. त्यांनी कोणाची विमानं पडली, कोणी पाडली हे काही सांगितलेलं नाही, पण 5 ते 6 विमानं पडली असं ते म्हणाले. तेव्हाही विरोधक लगेच खुश झाले. त्यांनी आपापल्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली की बघा 5-6 विमानं पडली हे सांगितले. म्हणजे त्यांनी हे गृहीत धरलेलं आहे की ही विमानं भारताचीच पडलेली आहेत. एवढे सगळे पुरावे आपण दिलेले आहेत. पाकिस्तानचे तिकडचे वेगवेगळे दहशतवादी तळ कसे उद्ध्वस्त केले, तिकडचे एअरबेस कसे उद्ध्वस्त केले, याचे सगळ्या इमेजेस आपण दाखवलेले आहेत. तशा कोणत्याही इमेजेस कोणत्याही देशाने दाखवलेले नाहीत की भारताची विमानं पडली आहेत. ना पाकिस्तान दाखवू शकलाय किंवा आणखी कोणी. अमेरिकेने भलेही सांगितलं असेल की 5 विमानं पडली, ती 5 विमानं कोणती पडली आहेत त्याचेही पुरावे ते देऊ शकलेले नाहीत. कोणाकडेच पुरावे नाहीत भारताची विमानं पडल्याचे. पण तरी विरोधक मात्र रोजच्या रोज कांगावा करतायत की आपली विमानं किती पडली ते सांगा. आपले अधिकारी सांगतायत की नुकसान असं होऊ शकतं युद्धामध्ये, पण आपले सगळे पायलट जे ते यशस्वीरित्या परत आलेले आहेत असं ते म्हणतायत, पण त्यावरही विश्वास नाहीये. नुकसान कोणाचं येऊ शकतं, किती होऊ शकतं याचा लगेच अर्थ त्यांनी काढला की भारताचं नुकसान झालेलं आहे. कुठल्याही सेनाधिकाऱ्यांनी कोणत्याही पद्धतीचे असे शब्द वापरले नाहीत, असं कोणतंही वक्तव्य केलं नाही की ज्याच्यातून आपलं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलंय, पण अर्थ वेगवेगळे काढायचे. हा अत्यंत अश्लाघ्य असा प्रकार विरोधकांनी सुरू केला आणि कारण एकच, केवळ केंद्र सरकार त्याच्यात बदनाम होईल, नरेंद्र मोदींची कुठे बदनामी होईल, त्यांना मान खाली घालावी लागेल आणि त्यासाठी आम्हाला भारताची बदनामी झाली तरी चालेल इथपर्यंत हे सगळं पोचलेलं आहे. इथपर्यंत ही मर्यादा ओलांडलेली आहे आणि अशा पद्धतीने हे आरोप केले गेले. अनेक तज्ज्ञांनी सांगितलेले आहे की आपण कशा पद्धतीने जबरदस्त पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे. टॉम कुपर यांनी सांगितलेलं आहे. आता काही जण म्हणतील टॉम कुपर जे आहेत ते काय फार मोठे संरक्षण तज्ज्ञ नाहीत, युद्ध तज्ज्ञ नाहीत, ते ठीक आहे, पण मग असा कोणता तरी तज्ज्ञ दाखवा किंवा असे काही तज्ज्ञ दाखवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे की ज्यांनी सांगितलंय की भारताचं नुकसान प्रचंड झालेलं आहे, भारताचे काही जवान मारले गेलेले आहेत, काही अधिकारी मारले गेलेले आहेत. आहेत का कोणते पुरावे? कोणीच दिलेले नाहीत. पाकिस्तानही देऊ शकलेलं नाही. मग जर पुरावेच नाही आहेत तरी देखील विरोधक त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, कारण त्यांनी हे मनात ठरवलेलं आहे की नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आम्ही म्हणणार नुकसान झालंय, भलेही पुरावे नसले तरी चालतील, कारण आजकाल कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करायचे, फक्त आरोप करायचे, त्याला पुराव्याची काही आवश्यकता नाही. राहुल गांधी आरोप करणार, संजय राऊत आरोप करणार, प्रत्येक विरोधी पक्षातला नेता हा रोज आरोप करतो, त्याला पुराव्यांची अजिबात आवश्यकता नाही. पुरावे नाहीत, हाच पुरावा, अशा पद्धतीने ते आरोप केले जातात. मग आता हे जे 9 अधिकारी, काही त्याच्यामधले ग्रुप कॅप्टन आहेत, काही स्क्वॉड्रन लीडर आहेत, त्यांनी जबरदस्त हल्ले केले, त्याबद्दल त्यांना वीर चक्र हा मोठा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासाठी नावं घोषित झाली आहेत त्यांची. हे कशाचं उदाहरण आहे? हाच तर पुरावा आहे. ही ते काय खोटी पदकं दिलेली नाहीयेत की कोणाला 9 जणांना गोळा करा आणि त्यांना पुरस्कार द्या. हे पुरस्कार दिलेत याचाच अर्थ आपल्या या पायलट्सनी जाऊन तिथे अचूक आक्रमण केलेलं आहे. आता ते कसं केलं त्याचे पुरावे द्या, कोणती विमानं नेली, कोणत्या वेळेला नेली, त्या अधिकाऱ्यांनी कुठे कुठे हल्ले केले, हे काही कोणी सांगणार नाही. ती आवश्यकताही नाही आणि कोणी जाहीरही करणार नाही, कारण तो आपल्या युद्धनीतीचा भाग आहे. पण यांना पुरस्कार दिलेत यावर तरी आता विरोधकांचा विश्वास आहे की नाही, की ती पण खोटी आहेत असं ते म्हणायला कमी करणार नाहीत कदाचित. हे सगळे अधिकारी या वीरचक्र पुरस्काराला पात्र आहेत. त्याचं कारण त्यांनी अचूक हल्ले केलेत, एअरबेसवर केले, दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले आणि त्यांना हे पुरस्कार इथे मिळत आहेत. याचा अर्थ ते परत आलेले आहेत यशस्वी हल्ला करून. आणखी कसला पुरावा पाहिजे? आणखी काय पुरावा देणार? ज्यांनी एअर डिफेन्स सिस्टीम आपली जी होती S-400 ती यशस्वीरित्या राबवली,
त्यांनाही सन्मानित करण्यात आलेलं आहे, त्यांचंही कौतुक करण्यात आलेलं आहे. हे सगळं खोटं आहे का? राजकारण आपल्या ठिकाणी असतं, राजकारण करायला वेगवेगळे विषय असतात, पण या बाबतीत तर राजकारण होता कामा नये. पण विरोधी पक्षाला ते समजलं नाही आणि ते वारंवार ऑपरेशन सिंदूर हे कसं अपयशी ठरलेलं आहे यावर भर देत राहिले. आता हे निदान पुरस्कार मिळाल्यानंतर, ते पुरस्कार मिळाल्यावर तरी त्यांची खात्री पटलेली आहे का? कारण हाच पुरावा आहे. आता यापेक्षा अधिक पुरावे जे आहेत ते काय द्यायचे? तेव्हा हाच प्रामुख्याने पुरावा आहे की या सगळ्या अधिकाऱ्यांना, ज्यांनी या सगळ्या ऑपरेशन सिंदूरमध्ये वेगवेगळी भूमिका बजावली, आपलं योगदान दिलं आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं, किंबहुना ते ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. पुन्हा एकदा आगळीक पाकिस्तानकडून झाली तर पुन्हा एकदा धडा शिकवायला आपण तयार आहोत आणि या पुढच्या काळामध्ये आपण आणखी सक्षम होणार आहोत. हे नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरनं स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा यावर आपण विश्वास ठेवणार आहोत की नाही? कारण याची चर्चा कुठेच झाली नाही. हे अधिकारी कोण आहेत, का त्यांना हे पुरस्कार मिळाले, त्याची चर्चा कुणी करताना दिसत नाही. ज्यांनी हे विरोधकांचे आरोप उचलून धरले आणि प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे, लोकशाही आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण ते कुठे असतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कधी वापरायचं असतं याचंही ज्यांना भान नाही, याची ज्यांना अक्कल नाही, त्यांनी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले आणि एक प्रकारे विरोधकांचं तोंड याच्यामध्ये फुटलेलं आहे. ज्यांनी हे प्रश्न उपस्थित केले, आज हे सगळे अधिकारी ज्यांनी पुरस्कार मिळवलेले आहेत, सन्मान मिळवलेले आहेत, त्यातून हे दिसून आलं की विरोधक जे आहेत ते पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांनी केलेले आरोप कसे फोल ठरले, खोटे ठरले, हे त्याच्यातून दिसून आलं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.